तुमच्या बरोबर बोलतच नाहीये कोणी. कोणाशी बोलत नाही, मी यांच्याशी बोलतो. आम्ही साहेबांबरोबर बोलतोय मगाचपासून. साहेब आम्ही त्यांच्यावर बोललोय का कुणाबरोबर? आपण आम्ही कुठं बडबड करतोय ते डायरेक्ट करतायत. आम्ही बोललो का एक शब्द तरी? यांचा विषय नाही, तुम्ही यायच्या संदर्भात त्यांना नाही, यांचा काही संबंध नाही. नाही 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 आमच्या इथं हद्द फायनल नाही, वादी प्रतिवादी नाही इथं. नाही ना हद्द फायनल असं तर काही विषयच नाही जाणार नाही. हद्दच नाही वावरची फायनल तुम्ही नेणार का सर तिथपर्यंत? त्यांचं काय म्हणणं त्यांचं काय म्हणणं असं पहिले हद्द फायनल करा. हे आमच्या घरासाठी रस्ता ठेवलेला आहे मोठा 70 वर्ष आले आणि कोणाचे बांधेवाडी मोठे नाही. तुम्ही चाला फक्त बाकीचे काही विषय नाही. नोटीस आता रविवारी आली नाही, रविवारी नोटीस आली आलेली नाही बंद करणारच ना, बंद त्याने जाऊन देणारच नाही आपण. तहसीलचा आदेश प्रांताचा आदेश आपण धाना फिरलं इथं काहीच कोण येणार नाही. तुम्ही आलत्या पहिले देऊन गेलेलो असं करायचं. बघा ना साहेब असा रस्ता दाखवा यांना, रस्ता दाखवा. रस्ता असा बांध द्यावा का त्या घराच्या मागून असा सर्वे नंबरचा बांध सरळ करून घ्या ना हिवरे फाट्यापर्यंत. नाही विषय आदेश असू द्या. सांगवायला जे आहे ते रिसर सांगा, त्या आदेशाचा नका सांगू मला काही. आलो आलो कसं तुम्ही पण रस्ता असं कसं सांगू शकतो मी? एवढे मला रस्ते दाखवते. वहिवाटीचा कलम 5चा आदेश आहे, काही सर्वे नंबरचा आदेश नाही. कलम 5 प्रमाणे कलम 5 म्हणजे काय असतं, रस्त्यात जो अडथळा होता ना तो अडथळा काढायचा. अडथळा कुठे सर्वे नंबरचा असेल तर मग ते बांधण्याचा विषय येतो. अडथळा दाखवा नाही पुढे तुम्हाला. हाच अडथळा अडथळा काय हा म्हणजे आमच्या अडथळा आहे. नांगरट करून केलेला नाही 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 अडथळा नाही. हा नांगरट कुठे केलेली ते फिरलेलं आहे. नांगट कुठे गेली दाखवा नंबरचा बांध दाखवा ना पुढे. सर्वे नंबरचा विषय नाही, वहिवाटीचा रस्ता आहे. एक मिनिट खोटं बोलत नाही. मग ते 60 वर्ष झाली तेव्हा तिकडून तहसीलदाराकडे केस चालू होती ना तेव्हा तुम्ही मांडायला आता प्रांताकडे केस चालू आहे. निर्णय त्याच्यावर माफ नाही करत. मग आता जो आहे तो विषय संपला. तो पुढचा विषय आहे ना. मग आता विषय संपला नाही, आता विषय करायला. मग आता ते खोटं होत आहे. आता ते खोटं बोलतात ना, खोटं होतं. माझ्या आईचं नाव घेऊ का ताबा त्याच्यात लगेच? समजून नाही घेत ते. आमचं काय चुकीचं आहे ना. चुकीचं त्याचं नाही विषय. ते काय ते अधिकारी त्यांना काय करायचं ते बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय असतंय, जर यांना मान्य नसलेली असेल करावं या गोष्टी परत. अपील चालू आपण चालू आहे ना. बरोबर आहे की नाही? तुम्हाला वाटतं ना अन्याय होतोय आपल्याला. आपण सहकार्य करायचं, ते आपल्याला सहकार्य करतील. तुम्ही अपील करा ना, आम्ही कुठं नाही म्हणतो. सर्वे नंबरचा काही संबंध नाही. त्या स्टार्ट पासून इथपर्यंत यात काही अडथळे म्हणजे काही दगडी किंवा मोठे काही झाड हे दूर करायसाठी तुम्हाला आता फक्त मार्किंग करणार. फक्त अडथळा काढून तो रस्ता खुला करून द्यायचा. मार्किंग करणार खुला म्हणजे काय ते सांगा ना. खुला म्हणजे काय? यांना जर तिच्यावर अपील असेल तर यांनी अपील करा. आधी चालू केलं आमचं प्रांत. मी काय म्हणतोय, तुम्ही प्रांताला अपील केलंय ना, त्यांचं म्हणणं ऐकून तर त्यांचं ऑर्डर आली का आपण तुमच्या सोबत आम्ही येतो ना परत. यांची असाची ऑर्डर आहे. पण आता काय तहसीलचं ऑर्डर आहे, तुम्ही तहसीलच्या आदेशाची अवहेलना करू शकत नाही. अचानक ऑर्डर काढली, मी रविवारी नोटीस पाठवले साहेब. असं नसते ऐका, नोटीस कधी आले? रविवारी नोटीस आले. 4/12/25 ची ऑर्डर आहे. आम्ही बी बंदोबस्ताला वरतून आलो एसपी ऑफिस वरून. इथं जेव्हा पत्र पोलीस स्टेशनला येतं का त्याच्या आदेशावर आम्ही इथं आलोय. म्हणजे आम्ही सरकारी कामाला तिथं आलोय.
आता काय नाही की प्रतिवादी तुम्ही हे असं याचा विषय नाही. तुम्हाला जर याच्यावर अपील करायची असली हे मोजून घेऊ द्या. तुम्हाला वाटलं की बाबा इथून गेलंय नाही का हे मला मान्य नाही तर तुम्ही तिच्यावर अपील करा परत. जर तुमचा बाजूने न्याय लागला हा रिस्टर विषय आहे ना तो. आपण असं काय नाही त्यांची प्रोसिजर प्रोसिजर होऊन जाऊ द्या. तुम्ही आल्यावर उद्या लगेच ते लगेच नाही होत ते लगेच नाही होत ते. हा, उद्याच्या उद्या काय झालंच नाही बाई, आता सांगतोय. काही होणार नाही. असं काही होत नाही. उद्याच्या उद्या काय तो काय लगेच ट्रॅक्टर घेऊन येईल. तहसीलच्या याला आपण तुमचा निर्णय आला तुमच्या बाजूने कारवाई होईल. तुम्हाला अजून मी ऍडिशनल सांगतो माहितीये का. आता ह्या जागा आत्ता आपल्या आहे नाही का तुमचे 60 आहे यांचे 60 आहे पण याच्यावरती पुढे भविष्यात काय होतं माहितीये का. जर आपण अवेलना करून जर तहसीलदारला उद्या वाटलं की ह्या दोघी ताब्यात घ्यायचं जमिनी तहसीलदार घेऊ शकतो. त्यांना अधिकार आहे तहसीलदार. ह्या जमिनी आपण जे भारतात राहतो आपण महाराष्ट्रात फक्त राहतो कसायला हे कसायला आहे फक्त आपण. हे आपली जमीन तुमची जमीन हा विषय नाही. इथे येत नाही. तुम्हाला काय वाटतं ना तुम्ही आता मार्किंग करा मग उद्या जाऊन देणार नाही आम्ही इथे. हे सांगतो तो तुम्हाला. काही प्रश्न नाही ना. तुम्ही मार्किंग करू द्या. तू तुम्हाला याच्यात आहेस उद्याचा ना. विषय आहे ना. जाऊन देणार नाही, एवढं आता तुमच्या बाजूने जो निर्णय व्हायचा आहे. त्यांना जर उद्या आपल्याला जायचं इथं कोणाला जाऊन ऐका. द्यायचं सांगतो फक्त. त्यांनी आपल्याला जाऊ उद्या याच्यामध्ये प्रांताकडे चालूच आहे आपलं. प्रांतही त्यांनी बाजूने निर्णय दिला तर ते जातील पुढच्या याच्यामध्ये. हा, ते ते चालू द्यावं, तो ते चालू जरा आहे. न्यायिक मार्ग आहे. फक्त तुम्ही त्याचा काय आता प्रश्न म्हणायचं आता काय, त्यांना अडवण्यात काय मजा नाही आणि उगाच मग ते तुला तहसीलच्या त्रास देतील. तुम्हाला फौजदारी गुन्हा दाखल हा, होतो. तर तुम्ही मग काय करायचं ते करा. यांना जाऊन देणार नाही एवढा विषय त्याला होता. हाकू द्यावा असेल, तुला काय फरक पडतो पहिले हे तर आखली तर उद्या पहिले आपण मार्किंग करून घेऊ, रस्ता करून घेऊ ना. मग आम्ही जाऊ शकतो ना. हा? नाही जाऊ नाही शकत मग ते आधी क्लिअर करा नाही तर ते करूच नका आता मागणी. ते नाही मग पण लिटिगेशन मध्ये आहे. मान्य आहे ना. तू समजून घे. तर उद्या प्रादेशिक ऑर्डर येणारच आहे. अरे ते तुमचे पाहुणे तुम्ही भांडून जर जाणार असेल तर मग काय कोण जाऊन देतो तुम्हाला. रस्त्यासाठीच आदेश दिलाय ना का असं रस्ता खुला करण्यासाठी दिलाय हो जर थांबा तुम्ही माझं ऐकत का ना सरपंच एक मिनिट. हा म्हणतोय ना कायद्या बट हे का सगळं नमाज मध्ये सरळ करून खालून जा. खालून खालून कसं आम्हाला आम्हाला कसं आम्ही ऐका. देऊ शकत नाही. आम्हाला तिकडून जायचं खालून. यांचं म्हणणं काय आहे, ऐका. आम्हाला खालून निघायचे रस्ता ते काढू हे राजू. आणि तुला आम्ही ज्याची नाही तुला काढून idea दिली देणार. का जे काय आहे ना तुम्ही ज्याची तिकडे तुला बघा. idea दिली, तिकडे जातो मग खोटं काय ना बोलतो. हो महेश भाऊ त्यांचं म्हणणं आहे मार्किंग करणार. मार्किंग जरी केली जाऊन देणार नाही उद्या उचलून. जाऊ नाही ठीक आहे, द्यायचं. समजा बाजूला. ऐका तर खरं. तुमचा आदेश आला की तुम्ही जाऊ देऊ जाऊ नका. नका, तुमच्या बाजूने आदेश तुमचा आला. आदेश आला. तुमचा आदेश आला का बंद तुमच्या करायला निर्णय दिला की बाबा हे यांची बाजू स्ट्रॉंग आहे यांच्या बाजूने निर्णय किंवा दिला. स्टे जरी आला तुम्ही जाऊ देऊ तुमच्या नका. काय स्टे उद्याच येईल त्याचा काही विषय नाही. ते हे फक्त येईल ना जेव्हा आला ना कागद आम्ही स्वतः येतो ना इथं आला कागद ठीक आहे तुमच्या बाजूने आम्हाला बंदोबस्त आला की आम्ही तुमच्या सोबत येतोय. बंदोबस्ताची गरजच नाही ना याच्यात. नाही, ते नाही नाही, बंदोबस्ताची नाही गरज आहे हे आम्हाला. ऑर्डर आली ना की ऐका ते मला, काहीच आम्ही आलो करणार कशावर नाही. आता आता जाऊ शकत जाऊ नाही. शकत नाही त्यांचा पुढचा आदेश येऊपर्यंत जाऊ शकता तुम्ही. हा. पुढचा आदेश आला का मग तुम्ही बंद करून टाका लगेच. तुमचा आदेश आला स्टे ऑर्डर तर आधी यावेळेला ना झाली गुन्हा दाखल होईल. इकडं बघा हो त्याला काय जे जास्त माहिती आहे त्याच्यापेक्षा आम्हाला थोडंफार ज्ञान आहे. सरळ करून घे रस्ता हा रोड तर तो रोड आणि तुला ज्याने आयडिया दिली का हो, तडवी त्याला साहेब. घेऊन ये इकडे दाखल. हे याचे वाचित समजून घ्या जवळचा संबंध आहे. आयडिया शिकूच नको. मी काय म्हणतो आता हे उगाच येणार बरं का हे वाढत वाढत चाललंय निष्कारण. मला काय म्हणायचं 7 वर्ष झाले तिकून जाते ते माणसं आजची पिढी घे जरा बाप वारला बिचार इकडून नाही आला तो आणि वाईवाट दाखवतो नाही का खोटे बोलतो हे करतो तू नको हे शिकू राजू. त्यांचे ते. पण हे बरं त्याने दाखवली तर तुला काय फरक पडला. तुला आहे ना तुला मार्ग आहे ना हे पोरग लढाई करताय ना तुझं तू नको टेन्शन घेतो आहे बरं ना. आता कुठून ट्रॅक्टर आणला सारं पडायला ते आहे तर एक मिनिट आता ट्रॅक्टर कुठून तोय सरळ नंबरचा बांधे जाते तिथून सारं पडा आणलं ना तो जाते तिथून मग तोय सरळ नंबर सरळ आता इथून तर काय जाऊ शकत गणित नाही. सरळ हे आता आहे. पेरलेलं आपण या पेच्यातून काय जाऊ शकत नाही तुम्ही. तुम्हाला करायची मार्किंग इकडून करा या नाळापासून इकडून नाही काय जाणार. जसं बांधित तसं त्याप्रमाणे द्या. मग दाखव बांध सरळ दाखव मला पुढे आहे सरळ तुमचं बांध. कर माणसाला करून बांध द्या. सरळ करून दाखवा संपला हे विषय. बा, नाही रे बेनकी त्याचं काही आहे का नाही. बांध दाखव ना काय कपडा आहे का मोदीची कपडा हा, दाखव. देश एवढंच कशाच्या आहे, आडव्या एवढंच आणत बांध होती. ठेवलाय लोकांनी दाखव खाली. मोदीची. हा जो आता आदेश आलाय ना समजा सर्कल भाऊ नकाशा साहेब दाखवा. आहे मी आहे दाखवा कुठे नकाशा. येतो आण ना तू दाखव ना मग असं काय करतो काहीतरी प्रूफ पाहिजे ना रे. ओ भाऊसाहेब तुम्ही पण काय नाही मागत काही प्रूफ हा काय नाही, उद्या त्यांनी काय लिहून दिलं तुम्ही आता? हा वहिवाटीचा रस्ता आहे. हा जो आदेश झालाय ना हे सगळं बघूनच होता असं डायरेक्ट आदेश नाही. अहो, यांना अधिकार आहे जर आदेश कसे होतात आम्हाला चांगलं माहिती आहे.
तर चुकीचा आदेश आहे, तो प्रांताजी यांनी आणावी ऑर्डर लगेच. 2 मध्ये जाणे येण्यासाठी 3801 मध्ये रस्त्यावर वेस्ट मटेरियल टाकून नांगरट करून केलेला अडथळा दाब देणार यांनी तात्काळ दूर करून रस्ता मोकळा करावा. त्याच्यात पुढे आहे सगळं तीर्थ पण आहे, दाखव इकडे पुढे दाखव ना. ते मोकळा करून द्यायचं असं तुमचा नाही नाही असं असं कोणता आदेश आहे असू दे त्याचा आदेश. वादीकडे आपण धाडा पेला आपण थोडी काढून देणार त्याला. अरे पप्पू शेट्टी एवढाच बाद आहे इथून तुम्ही एवढाच आहे असा एवढाच. दिसत नाहीये तसा तो जो वापर आहे आता हे घरे खर्चाचा जो वापर आहे ना घरे म्हणून इथे रस्ता केलाय, घरे म्हणून ते काय केला तुम्हाला रस्ता दिसत नाही असं नाही. आता आदेश सगळं बघून झालेला असतो, ते काही लगेच एका मिनिटात बोल आहे फक्त इकडून लागेल करू आता. आता ते काही दिवस इकडनं करत होते, आता स्थानिक त्यांनी किती चौकशी केली, म्हणून तर हा तहसीलदारांनी ना तहसीलदारांनी आता किती त्यांना आहे ना जणांकडे चौकशी केली त्यांना किंवा त्यांच्या काय. शेतात जाणे नाही म्हणून रस्ता केलाय आपल्या त्यांना वावरापुरता शिल्लक केलाय. दाखवा खाली सरळ available पुढे. नाही ना, म्हणून तहसीलदारांनी आदेश दिलेला आहे. सरळ पाहिजे ना भाऊ. सरळ नंबरचा बाण. हे मुळात काय आहे माहिती का पप्पू शेठ हो साहेब, ह्या जमिनी खरेदी कोणाकडे आहे? ती जमीन ही जमीन मालक पूर्वीचा एकच, मालक जो इथला एकच. फक्त ती जमीन पहिली खरेदी झाली, त्याच्यानंतर यांनी जमीन खरेदी केली. पण जाणं येणं इथून हे झालं की नाही, हा. काय असतं शेवटी केजी हे कुठेतरी ऑन पेपर पाहिजे. जाणे येण्याचे आता काय लिहिलं जातं इशासही जाणे काय झालं, मालक एकच होतं ना पूर्वीचा. त्याच्यामुळे नाही लिहिलं गेलं ना. पूर्वीचा मालक काय होतं पप्पू शेठ, त्यांचीच होती, ही जमीन मालक एक, ती जमीन यांची, ही जमीन यांची. मग आता तुमची भांडणं काय होतात असं होतंय ना. मग आता काही कालांतराने काय झालं, डिवायडेशन झालं, त्या जमिनी पाहिलंच गेलं नाही. हे जे आहेत ना, हे बांध मोठाले होते पूर्वीचे भाऊसाहेब, मध्यंतरी यांचे बांध मोठा आमच्याकडे तंटामुक्ती चालू होती. बांधच नाही 2-3 राहिले, वेळा आलो बांध होते. कोरले गेले. आणि मग सगळे हे कोरले. सगळं ते बरं नातेवाईक संबंधात आहेत ना. हे राजू अंडेची हे भाची हे त्यांची आता मिळवली मागच्या वेळेस आमची मुलाखत झाली. घ्या कुठं आखायचं ते तुम्ही आखून घ्या. दादा पण आता आखल्यानं ते म्हणते जाऊन नाही द्यायचं. मग ऐक कसं ना, तो आता असं आहे तुम्ही जसा रस्ता आणला की नाही तो म्हणतोय ना की हा आमच्या इथला रस्ता नाही, हे त्यालाही सिद्ध करावं लागेल आणि तुम्हालाही करावं लागेल असं आहे ते. मग ते आखून मग मतलबच नाही ना काय. नव्हे, आता असं नाही नाही, जर आखून जर रस्ता नाही भेटत नाही, मग नाही तर आता तो म्हणतोय ना महेश नाही का महेश, तू काय म्हणला स्टे ऑर्डर आलेली आहे ना त्याची. ते आता त्यांना ती उद्या येते, 11 ती पर्यंत जाणार आखून आहे. त्याला हे आता तुला हवेतच काय फक्त मतलब होणार आजची नाही बा. हवा आहे फक्त. तुम्ही इथं पर्यंत सामंजस्याने जर राहावं घेतलं नाही नाही, आम्ही तर काही सामंजस्यपणेच मिळून घेतो नाही ना. नाही दोघांनी मिळून आम्ही असं नाही सामंजस्यपणेच म्हणत घेतोय सगळं. तुम्ही पण आणि ते पण समजा आपण एखाद्याच्या वावरातून जातोय येतोय किंवा हे तसं पाहायला गेलं तर हे त्यांचंही अहो, मी काय म्हणतो त्या वावराला कुठून तरी रस्ता असेल ना मग. हो आहे ना असेल ना. आता की तुझ्या वडिलांना स्वतः चुलते ते काय सांगतात हे कुठे ते सांगतात ना, इथूनच रस्ता होता. या जमिनी आमच्या मालक जमिनी एकच चुलती, यांच्या पूर्वीचा, हातात होती ना पहिली जमीन. पूर्वीचा मालक एक असल्यामुळे दोन आर्ग्युमेंट झालं नाही याला याच्यावर. तो याला कोण राहिला का तो तरी. मी काय म्हणतो जरा ऐक जरा थोडस. आता मला सगळ्याच माहिती ना. हो नाही, सरळ करून घ्या माझ्या त्याला म्हणलं, अगोदर सरळ नाही जन्माला सरळ आला नंबरचं, पण सरळ करून घ्या त्या मला पद्धतीने माहिती करून घ्या. इतिहास काय म्हणतो सरळ करा सरळ. हे सरळचा ते जाऊ दे, तो नंतरचा विषय आला. आता इकडनं वापर परंतु तिकडनं हा जे तुम्ही ना किती? मालक एकच पूर्वीचा. इकडून साहेबाबू किती मग माझ्या आमचं नाव काय दिलं सगळ्या शेतकऱ्यांचं नाव द्यायचं ना. तो आम्हाला रस्ता पाहिजे नाही, जायला. नाही, नाही या ना, ती त्यांचं शेडजवळ- आपलं शेडजवळ आहे ना रस्ता. कसं आपलं त्यांचा संबंधच येत नाही ना काही. तुम्ही आता तिकडनं आता सध्या कशी जातील होते अहो याचे त्याच्या पाया पडून त्यांनी मेहरबानी खातं दिलं आम्हाला एकदा पीक करायला. मग आता पीक आता 8 महिन्यात असं पडीकच होतं ना ते. आखणी केली तर आम्ही ते म्हणते जाऊन नाही देणार, मग आम्ही कसं काय करायचं. जाऊन तर देणार नाही त्यांना काय ते सांगा, बघा, सांगा, सांगा करून तुम्ही घ्या आता पटकन. काय नाही झालं आम्हाला पण नाही माहिती. हो या पटकन करून घ्या. तुम्हाला काय करायचं घ्या करून. तुम्ही काय खाली दाखवून घ्या पटकन. नाही नाही हो साहेब, आपण तुम्ही आखणी केलं आम्हाला मला म्हणलं कसं काय करणार? त्यांच्याकडनं आदेश झाल्यानंतर मग ते बंद करतील. ते उद्यापासून म्हणतात. अहो, आदेश आहे. तुम्ही तेच म्हणतो, तुम्हाला आखणी करून घ्या, तुम्ही मोकळे आम्ही मोकळे असं म्हणतोय. फक्त करून घ्या असं म्हणतोय. अर्थ नाही त्यांना जाणं येण्यास अर्थ नाही करता आलं हा, नाही करणार, पाहिजे. नाही करणार तुम्ही चला. नाही नाही साहेब, परत उद्या प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे परत. ते उद्या 11 वाजेपर्यंत स्टे ऑर्डर येणार आहे, तुम्ही करून घ्या आखणी त्याला पटकन. तोच विषय आहे. त्यांना तेच समजून सांगते ते सांगतात, आखणी करून घ्या जमिनीचा पटकन. विषय राहील बाजूला तुमचा आणि उगाच भांडणं चौकशी होती कोणी निष्कारण, दाखवा. काही कारण अहो, नसतं. भांडणाचा विषय नाही मी इथे आखणी करून घ्या. आता तुम्ही लागणार आहे, उद्या परत घ्यायची ती तिथं दाखवायला काढून घ्या, संपला विषय. चला या काय इकडे आखणी करायची, इकडे पण करू नका. इकडे आता पेरलेलं आहे, इकडे सुक्याच्यात करा. तुम्हाला काय करायचं.
माणसाचा विषय फक्त. नाही, नाही, असा अंदाज पाहिजे आम्ही हे नाही ते खोटं नको, खरं बोला खरं. असं हा रोड तो रोड नकाशा आहे माझ्याकडं सगळा. नकाशी घेऊन येतो गेला नका सांगतो आम्हाला खालून जायचं तिकडं, परत आम्ही करतोय. आम्हाला इकडून निघा रस्ता नको का? हा तुम्ही करा ना अर्ज हा. तुम्ही अर्ज करा तिकडे मी रस्ता होईल. इथं काही करू नका. मी हात जोडून विनंती करून तुम्हाला सांगतो, हा रोड तर तो रोड, एवढे तर हा बोरवाडी नकाशा आहे बघा तुम्ही. आणि सरळ नंबरचा बांधच आहे ना, सरळ करा ना. आम्ही कुठं म्हणतो नका, दहा बरं म्हणा सरळ करून घे पुढं, तेव्हा त्याला कळण कसं असतं ते. एवढी लोक जमा होतात तिथं खाली. टेन्शन जास्त टेन्शन काय घेतो? अहो, सगळ्यांची नावं लिहून द्यायची ना, काय सगळ्यांची नावं लिहून द्यायची ना. सरळ नाव लिहून त्यांना नीट जाऊन देते का गावात? ते काय लिहितातच काय सही वगैरे काय करू नको रे बाबा. इथं काय त्यांना काय नाही नाही बाबा काही सही घेत नाही ते- कोणाची. इथं काय नको टाकून देऊ, अजिबात नाही. इथं काही विषय नाही फक्त आता हे संध्याकाळी सकाळी 2-3 ऑर्डर आले की संपलं. एक एक दगड लावण्याच्या रोडला आईच्या पैसे निघाले त्याला पुन्हा रोड केलाय. एवढं सफाच आहे काय? त्याला उद्या तर आमच्या गल्लीत पण होतं नाही तर आम्ही ते आला ना. घ्या वरून चला. तुला लागला सांगायला मला. अरे बाबा तू नको सांगू, तुला काय माहिती रे कागदपत्रांचं तू विहीर बांधतात गप. तुला माहिती का? तुला काय माहिती? गोष्ट. एक मिनिट ऐक. आमच्या बरोबर दादा बोलत नाहीये पहिल्यापासून. आमच्या बरोबर आम्ही तुझ्यावर